धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर नेते दीपक बोराडे यांनी काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा खरं तर दुसरा दिवस आहे। जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना भेट घेऊन पाठिंबा दिलेले आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज बांधवांनी देखील त्यांच्या भेटी घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज मराठा समाजाच्या वतीनं धनगर समाजाचे नेते जे दीपक बोराडे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। ही सगळी मराठा समाजाची मंडळी आहे। स्वतः दीपक भाऊ आपल्यासोबत आहे। भाऊ, कालपासून खरं तर अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय, अनेक समाजाने देखील पाठिंबा दिलाय। आज मराठा समाजाच्या तुम्हाला जाहीर पाठिंबा देण्यात येतो, काय सांग? धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे आणि काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही या ठिकाणी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम सुरू केलाय। आणि कालच या जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य हिकमतदादा उढाण, दुसरे विधानसभा सदस्य अर्जुन खोतकर साहेब, बबनरावजी लोणीकर साहेब आणि माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही मंडळी या ठिकाणी येऊन गेली, त्यांनी पाठिंबा दिला। काँग्रेसचे नेते राजाभाऊ देशमुख हे सुद्धा काल येऊन गेले आणि आज आता सकल मराठा समाजाच्या वतीनं सुनील बापू आर्दड असतील, आमचे वाडेकर दादा असतील, प्रशांत दादा वाडेकर,